नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विनू आणि सिंधू यांच्या दोघांची एक टीम असते. सावी आणि मधू यांच्या दोघांची एक टीम असते. तर मग आता विनू खाली पडलेला असतो. सिंधू आता विनूला लगेच मोटिवेट करत म्हणत असते, विनू तू हे करू शकतोस, त्याच्यामुळे तुला हार नाही मानायची, लवकर उठ आणि लगेच चालायला लाग. सिंधू आता विनूला उठवते. विनू आणि सिंधू दोघी आता चालायला लागतात. एका साईडने सावी आणि मधू असते आणि एका साईडने सिंधू आणि विनू असतात. आता ते दोघेही राघवकडे बरोबर येतात. सिंधू आणि मधू दोघेही राघवच्या हातावरती हात ठेवतात. सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं जिंकलं तरी कोण. तर मग आता सगळेच राघवला विचारत असतात की राघव सांगा ना कोण जिंकलं. आणि शेवटी विनूचीच टीम विनर झालेली असते. ते सगळं पाहता विनू आणि सिंधू यांच्या दोघांनाही खूप आनंद होतो. आता सावी हरलेली असते तरी सुद्धा ती टाळ्या वाजवते. तर मग मधू लगेच सावीवरती चिडत म्हणते, ए तू टाळ्या काय वाजवतेस ग, अगं आपण हरलोय. याच्यावरती सावी म्हणते, अगं मला माहिती आहे आपण हरलोय, पण मात्र माझा भाऊ जिंकला ना म्हणून मला आनंद झालाय. आता मधूचं म्हणणं असतं की म्हणजे विनू जिंकावा म्हणून तू हरलीस ना. याच्यावरती आता सावी म्हणते, नाही मधू काकू, माझी आई मला सांगते की कायम हेल्दी कॉम्पिटिशन करावी. त्याच्यानंतर राघव आता त्यांच्या पायाचं सोडतो. राघव विनूला उचलून घेतो आणि तिकडनं चालायला लागतो. सावी सुद्धा त्यांच्या मागे चालायला लागते. तर मग मधू लगेच सावीला थांबवून घेते आणि तिच्यावरती ओरडत म्हणू लागते की तुला माहिती का, आपण आज फक्त तुझ्यामुळे हरलोय. सावी मात्र मधूला म्हणत असते, तुम्ही ना मला उगाच ब्लेम नका करू, मी तुमच्यामुळे फास्ट नाही जाऊ शकले. मधू म्हणत असते, माझ्यामुळे म्हणजे मी काय केलं. तर मग सावी म्हणू लागते की तुम्ही माझे पाय एवढे टाईट बांधले होते ना की अजून सुद्धा दुखतायत. मधूचं आता सावीला म्हणणं असतं, अगं पण पाय बांधून धावायची शर्यत होती ही. सावी आता मधूच्या तोंडाला काही तोंड देत नाही आणि सावी इकडे लगेच सिंधू आणि राघव यांच्याकडे निघून येते आणि विनूला कॉंग्रॅच्युलेशन्स करते. मग त्याच्यानंतर मधू तिकडनं निघून जाऊ लागते. तर मग विनू लगेच सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही खरंच खूप चांगले आहात. इकडे मधू आता विनूचं ते बोलणं ऐकते आणि ते बोलणं पाहता मधू लगेच विनूकडे आश्चर्याने पाहू लागते. आता इकडे विनू सिंधूला म्हणतो, माझ्या पायाला ब्रेशेस असताना रनिंग रेसच्या आधी तुम्ही माझा पाय बरा केलात आणि आज मला रेसच्या वेळी तेच आठवलं होतं. आणि खरं जर सांगायचं झालं ना तर आज ही रेस आपण तुमच्यामुळे जिंकलोय. विनू आता सिंधूला थँक्यू म्हणतो आणि प्रेमाने तिला मिठी मारतो. हे सगळं पाहता सिंधू सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि विनूला प्रेमाने आपल्या जवळ घेते. पण मात्र ते सगळं पाहता मधूचा तर खूपच जळफळाट होत असतो. तिला ते सगळं पाहता खूप राग येत असतो. इकडे सावी, राघव, सिंधू हे सुद्धा त्यांच्या जवळ येतात आणि त्यांना मिठी मारतात. त्यांची चौघांची सुद्धा हॅपी फॅमिली झालेली असते. आणि ही सगळी गोष्ट मधू पाहत असताना तिला काही ती गोष्ट सहन होत नसते. मग त्याच्यानंतर विनू आणि ते चौघेही क्रिकेट खेळायला लागतात. विनू सावीला म्हणत असतो, चल सावी आपण क्रिकेट खेळूयात. पण मात्र सावीचं म्हणणं विनूला असं असतं, तू पहिल्यांदी मला बॅटिंग देणार असशील ना मग आपण क्रिकेट खेळूयात, देशील का मला फर्स्ट बॅटिंग. याच्यावरती विनूचं म्हणणं असतं की माझी बॅट आहे त्याच्यामुळे मीच फर्स्ट खेळणार. सावी विनूवरती चिडत म्हणत असते, विनू नाही यार, दरवेळी तू असंच करतोस. आज पहिले मी बॅटिंग करणार. पण मात्र विनू सुद्धा खूप हट्टी असतो आणि तो सुद्धा सावीला म्हणत असतो, आज मी फर्स्ट बॅटिंग करणार. आता त्यांच्या दोघांची भांडणं पाहता राघव आता त्यांना शांत करत म्हणतो, बरं ठीक आहे तुम्ही दोघंही शांत व्हा, आपण टॉस करूयात, जो टॉस जिंकेल ना तो बॅटिंग करेल, झालं का आता. हे विनूला मान्य असतं पण मात्र सावी हट्टच धरून बसलेली असते की मलाच फर्स्ट बॅटिंग हवी म्हणून. तर मग राघव लगेच विनूला समजावून सांगू लागतो की विनू अरे सावी तुझी लहान बहीण आहे ना. पण मात्र विनू म्हणत असतो की नाही बाबा, तुम्ही दरवेळी असंच करता, नेहमी तिची बाजू घेता आणि मला समजावता. राघव आता विनूला म्हणत असतो की मी सुद्धा तुला तेच म्हणतोय की एक्झॅक्टली तू सावीला तसंच समजून घ्यायला हवंस. राघवने आता विनूला समजून सांगितल्यानंतर विनू सावीला बॅटिंग करायला सांगतो. तर मग सावी बॅटिंग करणार म्हटल्यानंतर ती खूपच खुश होते. पण मात्र विनू सावीला म्हणत असतो, तू जर बॉलला मारलं ना तर तुलाच आणावं लागेल. सावी आता म्हणत असते, असं कसं बरं, मी बॅटिंग करणार म्हटल्यानंतर बॉल तर लांब जाणारच ना. पण मात्र विनू म्हणत असतो, ते मला काही माहीत नाही, जेव्हा बॉल लांब जाईल ना तेव्हा तुलाच आणावं लागणार. पण मात्र सावी बॉल आणण्यासाठी नकार देत असते. विनू म्हणत असतो, बरं ठीक आहे नको जाऊ, मग मला बॅटिंग दे. सावी आता विनूच्या बोलण्याने चिरडली जाते आणि विनूला म्हणत असते की विनू तू चिटिंग करतोयस. आता त्यांच्या दोघांची अशी भांडणं पाहता राघव त्यांना शांत करत म्हणतो, तुम्ही दोघंही आता शांत व्हा. आता असं ठरलंय की तुम्ही दोघंही बॅटिंग नाही करणार, पहिली बॅटिंग करणार तो मीच. आणि आता हे फायनल आहे. तर मग आता सावी सुद्धा नाही आणि विनू सुद्धा नाही. राघव सावीच्या हातातली बॅट घेतो आणि बॅटिंग करू लागतो. सिंधू राघवच्या मागे उभी असते. विनू बॉल टाकत असतो आणि राघव बॅटिंग करत असतो. मग ते सगळं करताना इकडे सावी त्यांच्या तिघांचाही व्हिडिओ काढत असते. इकडे सावी विनूला म्हणत असते की विनू तू बाबांना लवकर आउट कर. विनू बॉल टाकतो आणि राघवला डिरेक्ट आउट करतो.
तर मग आता त्याच्यानंतर बॅटिंग करण्याचा विनूचा नंबर येतो. तेवढ्यात लगेच तिथे मधू येते आणि मधू आता त्यांची ती सगळी गंमत पाहत असते. कोणाचंही लक्ष नसताना मधू इकडे समोर असलेल्या गाडीमध्ये जाऊन बसते. इकडे आता सिंधू बॉलिंग करत असते आणि मधूचा वेगळाच काहीतरी प्लॅन असतो. तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी शिजत असतं आणि ती त्यांच्या तिघांची गंमत पाहत असते. सिंधू आता विनूला म्हणत असते, "विनू, तू आउट होशील बरं का, नीट खेळ." इकडे मधूने गाडीचं ब्रेक आता कमी केलेलं असतं. म्हणजेच की गाडीला थोडा जरी धक्का लागला तरी सुद्धा गाडी पुढे येईल अशा स्थितीमध्ये गाडी ठेवलेली असते. मधू कोणाचंही लक्ष नसताना तिकडे निघून जाते. विनू आता बॉल मारतो आणि तो बॉल गाडीखाली येऊन पडतो. मग त्याच्यानंतर विनू आता सावीला बॉल आणायला सांगत असतो. पण मात्र विनू सावीला असं म्हणाला होता की जो बॉल लांब मारेल तोच बॉल आणेल. तर मग सावीसुद्धा विनूला ते सगळं सांगते आणि विनू आता गाडीखालनं बॉल आणायला जातो. विनूला गाडीखालनं बॉल सापडतो. विनू गाडीच्या समोरच असतो आणि राघव आणि सिंधू यांच्या दोघांनाही बॉल दाखवत असतो की बॉल सापडला म्हणून. पण मात्र तेवढ्यात सिंधू आणि राघव यांच्या दोघांनाही समजतं की गाडी विनूकडे हळूहळू पुढे पुढे येते. तर मग सिंधू जराही वेळ वाया न घालता लगेच आता इकडे धावत धावत विनूकडे येते आणि विनूला गाडीपासून बाजूला करते. पण मात्र तरीसुद्धा गाडी पुढे पुढे येत असते आणि सिंधू आता त्या गाडीला पकडते. पण मात्र गाडी पुढे येत असल्यामुळे सिंधूला सुद्धा ते जोर आवरत नाही आणि मग त्याच्यानंतर सिंधूसुद्धा तशीच खाली पडते. राघव आता लगेच धावत धावत येतो, गाडीमध्ये येतो आणि गाडीचे ब्रेक्स लावतो. इकडे मधू तर ते सगळं पाहतच असते. मधूला असं वाटतं की सिंधू आता गाडीखाली जाणार म्हटल्यानंतर ती खूपच खुश झालेली असते. पण राघवने ऐनवेळी ब्रेक मारून तिचा प्लॅन आता उद्ध्वस्त करून टाकलेला असतो. त्याच्यानंतर राघव आता सिंधूकडे येतो आणि घाबरत घाबरत तिला विचारत असतो की सिंधू, तू ठीक आहेस ना, तुला लागलं नाही ना? याच्यावरती सिंधू राघवला सांगते की राघव, मी ठीक आहे. आणि ती लगेच आता घाबरत विनूकडे येते आणि त्याला कुठे जखम झाली की नाही किंवा त्याला कुठे लागलं तर नाही ना असं पाहत असते. विनू हा पूर्णपणे ओके असतो. पण मात्र सिंधू विनूच्या काळजीमध्ये खूप अस्वस्थ झालेली असते आणि खूप रडत असते आणि ते सगळं विनू तर पाहतच असतो. सिंधू लगेच आता विनूला प्रेमाने आणि काळजीने आपल्या जवळ घेते आणि दोघीही रडत असतात. तर मग आता ते सगळं पाहता मधू चिडते आणि लगेच तिकडे विनूला आणि सिंधूला एकमेकांपासून बाजूला करत विनूला तिच्या जवळ घेत सिंधूला विचारते, "काय करतेयस तू हे सगळं? उगाच तू ना अशी नाटकं करू नकोस. मी तुला ना चांगल्याच पद्धतीने ओळखते. मला माहिती आहे, आधी तूच लोकांचा जीव धोक्यात टाकतेस आणि मग स्वतःच वाचवायला जातेस. आणि हाच प्लॅन होता ना तुझा." याच्यावरती आता सिंधू म्हणत असते, "अगं, तू नेमकं काय बोलतीयस ना, हे तुला कळतंय का? म्हणजे तुला नेमकं म्हणायचं तरी काय? मी विनूच्या अंगावरती गाडी आणली का?" पण मात्र मधू म्हणत असते, "ते काय मला माहिती नाही, पण मी लोकांना फक्त तुझा खरा चेहरा दाखवते." मधु रडण्याचं नाटक करत सिंधूला म्हणत असते, "तुला माझ्या विनूला ना माझ्यापासून लांब करायचंय म्हणूनच तर तू हे सगळं केलंस." सिंधू मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत असते आणि विनू सुद्धा सिंधू आणि मधू यांच्या दोघांचंही ते सगळं बोलणं ऐकत असतो. मधू म्हणत असते, "तू विनूला काय सांगितलंस की तू त्याची खरी आई आहेस? मग खरी आई अशी वागत असते का? मला सांग, खरी आई आपल्याच मुलाचा जीव धोक्यात टाकते का?" सिंधू मात्र शांतपणे मधूचं ते सगळं बोलणं ऐकत असते. इकडे मधू आता सिंधूवरती खूपच ओरडत म्हणत असते, "तू नेमकं स्वतःला समजतेस तरी कोण गं?" मधूचं आता जरा जास्तच होतं. ते काय सिंधूला सहन नाही होत आणि सिंधू मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मधूच्या सनकन कानाखाली बसवते. इकडे मधूला माहीतच असतं, चुकी तर आपलीच आहे. त्याच्यामुळे मधू सुद्धा काहीच बोलत नाही. इकडे आता सिंधू चिडत म्हणू लागते की आजपर्यंत मी तुझी सगळी चुकी माफ केली. तुझं खोटं बोलणं, माझ्या घरच्यांशी वाईट वागणं, पण मात्र आज तू कहरच केलास. माझ्या मुलाच्या जीवाशी खेळलीस आणि ही गोष्ट मी कधीच सहन नाही करणार, लक्षात ठेव. आणि आता तू पुन्हा खोटं बोलतीयस. पण मात्र मधू तिचंच खरं करत असते आणि सिंधूला म्हणत असते, "मी नाही तर तू खोटं बोलतीयस." इकडे विनू, सावी आणि राघव हे फक्त शांतपणे त्यांच्या दोघींचंही बोलणं ऐकत असतात. याच्यावरती ते एकही शब्द बोलत नाही. इकडे मधू म्हणत असते, "अशी काय बघतीयस माझ्याकडे? माझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय ना मी कोणावरती चुकीचे आरोप नाही करत." आणि मधू इकडे विनूला विचारते की विनू, मला सांग, ड्राईव्ह कोण करत होतं? तुला नेमकं घेऊन कोण आलं? विनू लगेच सिंधूकडे पाहायला लागतो आणि त्याच्यानंतर मधू विचारते की मला सांग, सगळ्यात शेवटी गाडीतून नेमकं उतरलं कोण? मग विनू शांतपणे उत्तर देतो की डॉक्टर काकू. इकडे मधूला तर खूपच हसू येत असतं. पण मात्र सिंधू खूपच रागारागाने मधूकडे पाहत असते. मधू आता ओरडत म्हणू लागते की पाहिलंस का, सगळ्यात शेवटी गाडी तू चालवत होतीस आणि सगळ्यात शेवटी गाडीतून तू उतरलीस. आणि मग गाडीला हँडब्रेक लावायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची होती? सांग ना, कोणाची होती? सिंधू बोलायला लागते. तर मधू लगेच ओरडत म्हणते, "मला ना तुझं काही ऐकायचंच नाहीये, त्याच्यामुळे तू गप्प बसून राहा. आता तू काही जरी सांगितलंस ना तरी सुद्धा त्याचा माझ्यावरती विश्वास नाही बसणार. आणि फक्त माझाच काय, तर विनूचा सुद्धा तुझ्यावरती विश्वास नाही बसणार. आता तू माझ्या विनूशी बोलायला सुद्धा यायचं नाही आणि त्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, हे बघ लक्षात ठेव."
अशी काळजी घेणार आहेस का तू माझ्या विनूशी? आता त्याला काही झालं असतं म्हणजे काय करणार आहे मी? राघव विनू तुमच्याजवळ राहावा अशी तुमची इच्छा आहे ना? मग तुम्हीच सांगा, अशी काळजी घेणार आहे का तुम्ही विनूची? आज या सिंधूच्या बेजबाबदारपणामुळे माझ्या विनूला शिक्षा भोगावी लागली. सिंधू मात्र फक्त शांतपणे मधूचं ते सगळं बोलणं ऐकत असते. मधू आता लगेच नाटकं करत म्हणत असते, आता माझा विनू ना इथे राहणारच नाही, कारण मी त्याला इथे राहूच देणार नाही. मधू विनूला तिकडनं घेऊन जाऊ लागते, पण मात्र सिंधू विनूला आणि मधूला थांबवत म्हणते की माझं बोलणं अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये. पण मात्र मधू म्हणते की मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये आणि विनूला घेऊन तिकडनं जाऊ लागते. पण मात्र जात असताना सावी तेवढ्यात विनूचा हात पकडते. सिंधू, राघव हे सावीकडे आश्चर्याने पाहायला लागतात आणि त्यांना प्रश्न पडतो की नेमकं सावीने थांबवलंय तरी काय? तर मग त्याच्यानंतर आता सावी विनूला व्हिडिओ दाखवत म्हणते, तुला जायचंय ना तू जा, पण मात्र आधी हा व्हिडिओ बघ. मग तुला चांगलंच कळेल की नेमकं खोटं कोण बोलतंय. आणि सावी मधूला सांगते की विनू माझा भाऊ आहे आणि मी कोणालाही विनूला माझ्यापासून लांब नेऊ देणारच नाही. आणि मग त्याच्यानंतर इकडे मधू आता सिंधूकडे आश्चर्याने पाहायला आणि आता सिंधू मधूला म्हणत असते, काय पडला का चेहरा? तू काहीही चुकीचं केलेलं नाहीये ना, मग नको घाबरू. आणि मग त्याच्यानंतर सावी लगेच आता इकडे विनूला तो व्हिडिओ लावून देते. आता इकडे सावी विनूला सांगत असते, बघ विनू, आता मधू काकू गाडीजवळ गेलीये आणि तिनेच तो हँडब्रेक काढला आणि ती साईडला गेली. आणि मग तू तिथे गेला आणि मगच गाडी पुढे पुढे यायला लागली. आणि तू सुद्धा नेमकं तेवढाच बॉल घ्यायला तिथे गाडीजवळ गेलास. आणि बघ तेवढ्यात आपली तिथे सिंधुआई आली, तुला वाचवलं तिने. आता तो व्हिडिओ पाहत असताना इकडे विनू मधूकडे खूपच रागारागाने पाहत असतो. मग त्याच्यानंतर सावी इकडे विनूला म्हणते की बघ तेवढ्यात आपली तिथे सिंधुआई गेली आणि तिने गाडीला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. आणि बघ त्याच्यात तिला लागलं सुद्धा. विनू, हा व्हिडिओ स्वतः तुझ्या समोर आहे आणि मग तूच विचार कर की खरं कोण बोलतंय. अरे आपली आई तुला वाचवायला आली आणि आपल्या आईने तुला सेव्ह केलं. बघ तिने स्वतःचा विचार सुद्धा नाही केला आणि तुझी मम्मा फक्त उभं राहून पाहत होती. ती तुला साधं सेव्ह सुद्धा करायला आली नाही. मग त्याच्यानंतर विनूने ते सगळं पाहिल्यानंतर मधू आता फक्त शांतपणे आणि अडखळत अडखळत विनूला सांगू लागते की विनू बाळा, जे दिसतंय ना ते तसं अजिबात नाहीये. माझा फोन गाडीमध्ये राहिला होता म्हणूनच फक्त मी माझा फोन गाडीमधनं आणायला गेले होते आणि मी तसं काहीही केलेलं नाहीये. विनू प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव. आणि विनू, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? विनू फक्त शांत राहतो, तो याच्यावरती विचार करतो आणि काहीही बोलत नाही. इकडे मधू म्हणत असते की विनू बाळा काहीतरी बोल ना, मी तुला फक्त वाचवायला येणारच होते. की मी शॉकमध्ये होते की असं कसं झालं. विनू प्लीज ट्रस्ट मी, तू ऐक ना. पण मात्र विनू तिकडनं चालायला लागतो. इकडे विनूच्या मागे सगळेच चालायला लागतात आणि विनू आता इकडे हॉलमध्ये येऊन बसतो आणि सगळे आता विनूच्या बाजूला उभे असतात. विनू मात्र शांतपणे हॉलमध्ये बसलेला असतो आणि तो घडलेल्या प्रकरणाचा विचार करत असतो. विनू मागच्या सुद्धा घडलेल्या प्रसंगांचा विचार करत असतो आणि आत्ताचा सुद्धा विचार करत असतो. घरातले सगळेच आता फक्त शांतपणे विनूकडे पाहत असतात. मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता मधू व सगळेच आता तिथे आतमध्ये येतात. इकडे मधू आता स्वतःशीच विचार करत म्हणत असते, काही जरी झालं ना, शेवटी मला विनूचा विश्वास परत जिंकायलाच हवा, नाहीतर आता सगळं काही संपून जाईल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधू आता विनूच्या शेजारी बसलेली असते आणि म्हणत असते की विनू इथे राहणार नाही, विनूला मी माझ्या घरी घेऊन जातीये. मधू आता विनूला घेऊन जाऊ लागते, पण मात्र विनू मधूचा हात हिसकावून टाकतो आणि तिला स्पष्टपणे सांगतो की मी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाहीये. ही माझी फॅमिली आहे आणि हे माझं घर आहे. मी इथेच राहणार आणि ते सुद्धा माझ्या रिअल आई बाबांबरोबर. सिंधू आणि राघव दोघेही खूप खुश झालेले असतात, पण मात्र मधूच्या चेहऱ्यावरती 12च वाजलेले असतात. इकडे विनू सिंधूकडे येतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो. पण मात्र आता मधूने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलेला असतो आणि तिने स्वतःचा डाव स्वतःवरतीच उलटलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.